रामराम विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट. ज्यांना पण इंजिनिअरिंग फर्स्ट इयरमध्ये ॲडमिशन घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट ऑफ दी स्टुडंटला जिथे कॅपराऊंडमध्ये कॉलेज अलॉट झालेलं आहेत आणि बरेचसे असे विद्यार्थी पण विद्यार्थी मित्रांनो की त्यांना जिथे कॉलेजेस अलॉट झालं नाही. ओके, फर्स्ट कॅपराऊंड होऊन गेला पण अजून त्यांना कॉलेजेस अलॉट झालं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा विद्यार्थ्यांसाठी आता महत्त्वाची आणि खतरो की सूचना तुमच्यासाठी येऊन गेलेली आहे. ओके, लास्ट मोमेंट टिप आहे, तुम्ही असं धरून चाला कारण की कॅपराऊंड 2 ऑलरेडी सुरू होऊन गेलेलं आहे. ओके, त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जिथे परफेक्ट कॉलेजची लिस्ट बनवावी लागणार आहे. तुम्ही बोलाल की दादा ती कशी बनवायची, फर्स्ट कॅपराऊंडमध्ये आमच्याकडनं मिस्टेक झाली त्यामुळे आम्हाला कॉलेज नाही भेटलं. तर विद्यार्थी मित्रांनो, साधा आणि सोपं मेथड आहे. तुम्ही एक काम करा, मागच्या वर्षाचे कट ऑफ डाउनलोड करा. ओके, तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही जा, तिथे इंजिनिअरिंग कट ऑफ लिस्ट म्हणून असेल ती तुम्ही डाउनलोड करा. ओके, त्याच्यावर स्पेशल डिस्काउंट पण मी तुम्हाला देऊन दिला. ती PDF एकदा डाउनलोड केली, त्यामध्ये तुम्हाला सर्व कट ऑफ दिसतील विद्यार्थी मित्रांनो. ओके, कोणत्या कॉलेजचा कट ऑफ फर्स्ट कॅपराऊंडसाठी किती गेला आहे ते सर्व इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला. मग ती कट ऑफची PDF जर तुम्ही डाउनलोड केली विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला इझिली फाइंड आउट करता येईल की कोणत्या कॉलेजला तुम्ही अप्लाय करू शकता. आता तुमच्या कॅटेगरी अकॉर्डिंग तुम्ही तिथे जे ते म्हणजे कॉलेजची लिस्ट बनवणी चालू करा. ओके, तुम्हाला पर्टिक्युलर वाटत असेल की दादा मला फक्त पुण्याचे कॉलेजेस टार्गेट करायचे कॅपराऊंड 2 साठी, फक्त वरती जाऊन पुणे टाईप करा. ओके, पुणे टाईप केल्यावर आपल्या लिस्टमध्ये सर्व काही पुण्याचे कॉलेजेस तुमच्या लिस्ट येऊन जातील. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एक काम करू शकता, जे पण तुमच्या आजूबाजूचे परिसरातले कॉलेजेस आहेत त्याला पण तुम्ही टार्गेट करा. त्याला लिस्टच्या खाली ठेवा. फॉर एक्झाम्पल पहिले तुम्हाला पुणे हवं असेल, पुण्याचे सगळे कॉलेजेस आणि खाली त्या कॉलेजेस तुम्ही ॲड करू शकता. ओके, जे पण तुमच्या सराउंडिंगमध्ये असेल. आणि विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर जर तुमची पर्सेंटेज आणखी कमी असतील तर तुमच्या कट ऑफच्या मॅचेबल कॉलेजेस तुम्ही ॲड केले पाहिजे. ओके, जरी ते कॉलेज मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या मल्टी सिटीजमध्ये नसतील, पण हां तुम्ही जे ते तुमच्या गावातले किंवा नागपूर साईडचे, यवतमाळ साईडचे, त्याच्यानंतर जे ते कोल्हापूरचे कॉलेजेस या सिटीजचे कॉलेजेसचे कट ऑफ थोडेसे तुम्हाला कमी बघायला भेटू शकता. ओके, तर ते कॉलेजेस नक्की तुम्ही ॲड करू शकता. छत्रपती संभाजीनगरकडचे पण कॉलेजेस ॲड करा, तिथले पण बऱ्यापैकी कॉलेजेसचे कट ऑफ तुम्हाला कमी भेटून जातील. ओके, मुंबई, पुणे, नाशिक हे 3 असे सिटी विद्यार्थी मित्रांनो याचे हाय कट ऑफ राहता. ओके, तर नक्कीच यांना जे ते तुम्ही प्रायोरिटीवर घ्या. पण त्याच्या खाली ॲटलीस्ट असे कॉलेजेस ॲड करा जे तुम्हाला करता येईल. ओके, म्हणजे ते ॲडमिशन तुम्हाला भेटून जाईल. आमच्या कॅपराऊंडच्या फर्स्ट म्हणजे काउन्सिलिंगच्या जे ते फर्स्ट कॅपराऊंडमध्ये एकदम मोठी गुंडीचं विद्यार्थी मित्रांनो, जितक्या पण विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं होतं A to Z विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाली. ओके, असं एक पण विद्यार्थी नाही की त्याला जे ते एक पण कॉलेज अलॉटच झाली नाही. 100% आमचा कॅपराऊंडचा रिझल्ट फर्स्ट कॅपराऊंडसाठी लागला आहे. ओके, जर तुम्हाला हवा असेल की दादा आम्हाला पण एक तरी कॉलेज ॲटलीस्ट अलॉट झाली पाहिजे आमच्या पर्सेंटाईलवर जी पण बेस्ट भेटणार असेल, तर नक्की आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करा. मी स्वतः तुमची कॉलेजची लिस्ट बनवून देईल, कंप्लीट गायडन्स करेल, ऑप्शन फॉर्म फिलिंगचा गायडन्स, कॅपराऊंडचा गायडन्स आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फर्स्ट इयरचा गायडन्स, स्कॉलरशिपचा गायडन्स. ओके, स्वतः पर्सनल काउन्सिलर तुम्हाला भेटून जाईल, व्हॉट्सअपचा सपोर्ट भेटेल, कॉलचा सपोर्ट भेटेल. ओव्हरऑल प्रोसेसमध्ये काही अडचण आली कॉल करायचा. ओके, मेसेज करायचे आमच्या टीममेट्सला, ते तुम्हाला लगेच रिप्लाय देतील. बहुतेकशा वेळेस मी माझा स्वतःचा नंबर तुम्हाला देतो जेणेकरून लवकर ॲक्सेस तुम्हाला होऊन जातो. ओके, डायरेक्टली माझ्याशी कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता आणि लिस्ट तुम्ही बनवून घेऊ शकता. ओके, तर नक्की ह्या गोष्टींचं पालन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जर तुम्हाला कॉलेजची लिस्ट हवी असेल आणि काउन्सिलिंग हवी असेल तर नक्की नंबर आहे माझा. फक्त 499 रुपीजमध्ये सर्व काही फीचर्स जे पण मी तुम्हाला सांगितले ते भेटून जातील. ओके, तर नक्की या राऊंडमध्ये तरी नुकसान नका करून घेऊ स्वतःचं. हार्ट जोडून मी तुम्हाला विनंती करतो विद्यार्थी मित्रांनो, 499 ही जास्त कॉस्ट नाही आहे. ओके, कॉलेजमध्ये असं पण तुम्ही लाखो फीस भरणार आहे. ओके, 4 वर्षांची. त्याच ठिकाणी जर तुम्ही 400 रुपये किंवा 500 रुपये देऊन एक चांगल्या कॉलेजमध्ये जात असाल ना, एक परफेक्ट गायडन्सनुसार, तर ते तुम्हाला नक्कीच हेल्प करेल. ओके, बस आय होप की व्हिडिओ आता मोठा होतोय. मी तुम्हाला भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.